11 प्रतिस्पर्धी संघ आहे. ॲथलेटिक व्हिजन स्पोर्ट यांनी सर्वप्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय बाळा संकेत गोलंदाजी मार्गवरती चेंडू फेकेल. गुंडेनं चेंडू उचलला शोधून काढलाय. लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतोय. वेगाने क्षेत्ररक्षक गेला थांबवले. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय वाऱ्यास आणि चित्तेच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या देखील खातं देखील ओपन केलं जातं, खुला केला जातं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मळेगावचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी घडशी सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पुढे एकदा गोलंदाजी वरती आपण आखोड्याचा चेंडू होता. हो राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना असे चेंडू खेळणं फार अवघड असतं आणि आखोड्याचा चेंडू देखील होता. कमी उंचीचा राहिला, जसा खेळपट्टीवरती पडला तसा चेंडू विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता समजला नाहीये. फलंदाज संकेत गुंडेंवरचा चेंडूचा हवेमध्ये तारांना चुंबन करून येतोय. सरळ क्षेत्ररक्षक तैनात आणि जाल में मछली फंसी, वापस लौटना पड़ेगा, बैक टू द पवेलियन. महेंद्रजी तेरेकर यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. मित्रांनो, यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आपण म्हणतो की सदर रक्षण आहे खलं निग्रहण आहे, की सतत आपल्या जनतेची सेवा करणारे, मग सण असो, उत्सव असो, कोणताही प्रोग्राम असो, की त्यावेळेस त्यांना स्वतःचं कुटुंब सोडून देखील आपल्या रक्षणासाठी, सेवेसाठी उपलब्ध राहावं लागतं आणि त्यांना असा आनंद कुठे घेता येत नाहीये, व्यक्त करण्याची संधी मिळत नाहीये. पण आज DPLच्या माध्यमातून हा प्रेक्षणीय सामना देखील या आपण पाहणार आहोत. पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी आहेत, सगळ्यांचा त्यांचा आपण सामना पाहणार आहोत. फुलटॉस चेंडू बॅटच्या राडारवरती क्रॉस लाईन खेळला जाते. स्क्वेअर लेगला सरळ सीमा रेष पार येतोय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. तुम्हाला सर्वांना घेऊन जातो धावफलकावरती. धावसंख्या होते 6 आणि DCG 11 यांची मी नावे वाचतो. त्यांनी लवकर सज्ज राहायचंय, तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी. महेंद्र तेरेकर, साईराज माने, योगेश घुबडे, अनिकेत रेवाळे, पिंट्या तेरेकर, अभि राटे, कल्पेश गोवले, अभिषेक घुबडे, कविराज माने, मयूर शिंदे, रसिक गोरिवले, सचिन खळे, तुषार रेवाळे या सर्वांना विनंती आहे की आपण पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचंय. चला जाऊया. आपण प्रथम फलंदाजी करत असताना पहिलं षटक सुंदरता हाताळतोय तो बाळा. गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण सुंदर षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर विकेट देखील आपण पाहिलं. सुंदररित्या हाताळतोय. सुंदर क्रिकेट आपण देखील पाहतोय. दापोली प्रीमियर लीग एक दापोली तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा म्हटली जाते. उत्तम दर्जेदार, अव्वल दर्जेदार नियोजन देखील पाहतोय. एक नेत्रदीपक नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या सह्याद्री क्रीडांगणावरती. अगोडब्याचा चेंडू होता. हा विशिष्ट उंची घेतली, उसळी घेतली चेंडूने आणि सरळ विसावतोय, सूंग करत निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहूया. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धावफलकावरती घेऊन जातो. धावसंख्या होते एकूण 7. मळेगाव चला आपण तुम्हाला मी अतिथी देवोभव या कक्षाकडे तुम्हाला घेऊन जातो. कारण ही स्पर्धा म्हटलं, असा कार्यक्रम म्हटलं की एक मान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्वांची इथे उपस्थिती लाभते आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य देखील आहे. कारण भारतीय संस्कृती आहे आणि तीच भारतीय संस्कृतीचा ठेवा आणि जपत असताना, जतन करत असताना आपण जाऊया अतिथी देवोभव या कक्षाकडे. महेंद्रजी खळसर यांचा आपण मायेची शाल, महेंद्रजी घडशी यांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय शैलेशजी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सर, आपण आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती अशी असते की शून्यासारखी असते आणि की ज्याच्या मागे जो जोडला जातो त्याची किंमत वाढवली जाते. खरंच या स्पर्धेला आपली उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेला एक शोभा आली, शोभिवंत स्पर्धा मध्ये रूपांतर होताना पाहायला मिळतं. बॉलर नेम, गोलंदाज नेम सांगायचंय प्लीज. गोलंदाज नाव सांगायचंय. बॉलर्स नेम प्लीज. वैभव, वैभव याला दीपक, शिवम सुंदरा. चला जाऊया आपण मित्रांनो. मागे काय घडलं ते सोडा आणि आता काय घडवायचं त्यासाठी लढा. हीच तर आहे DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग. आपण पाहतोय सुंदर काहीसं मोठं रणप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. अगोडब्याचा चेंडू होता. असं बॉक्स रॅन्डमला आपण जसा खेळू त्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन केला. शॉर्ट सिलेक्शन चुकलं. एक ताकद नव्हती शॉर्ट मध्ये आणि पॉइंट वरती स्टॉपर वरती थांबवला गेला चेंडू आणि एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली, सरसावली धावसंख्या होते 8. दापोली प्रीमियर लीग पर्व चौथ्या पर्वाची चौथी मॅच या ठिकाणी सुरू असलेली मायरा 11 आणि ॲथलेटिक व्हिजन स्पोर्ट यांच्यामध्ये सुरू असलेला हा अटीतटीचा सामना. प्रथम फलंदाजी करताना मायरा 11 12ने अवघ्या 7 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आलाय तो शिवम. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय शिवम. अंपायरला क्रॉस करून चेंडू फेकलाय. स्पीड आहे आणि सरळ चेंडू जाते विकेट किपरच्या हातामध्ये. कोणताही रन नाहीये, धाव नाहीये, निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर सामने आपण बघितलेत सकाळच्या सत्रापासून तर सर्व सामने हे सेकंड इनिंग बॅटिंग करताना जिंकलेले आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी स्कोअर होतोय परंतु चेस होत नाहीये. कुठेतरी विकेटचा या ठिकाणी आणि वातावरणाशी जुळवून घेता आलेलं नाहीये. तर दोन्ही संघांनी या ठिकाणी आता पुन्हा एकदा अथक मेहनत आणि परिश्रम केल्याशिवाय कोणते या ठिकाणी रनआउटचा खतरा. अंपायरचा कोणताही इशारा नाहीये. तू मै करताना धावचित होण्याचे चान्सेस होते परंतु ते गमावलेत आणि मायरा 11 संघाची वाढलेली धावसंख्या 9 धावा. कोणताही गडी बाद नाहीये. बिनबाद 9 धावा. रेषा ओलांडल्याशिवाय धाव होत नाही आणि काहीतरी केल्याशिवाय नाव होत नाही. हे काहीतरी करणं खूप महत्वाचं आहे. माफ करा, 1 बाद 9 धावा. शिवम पुढील चेंडू मध्ये गती आहे, टप्पा आहे. काहीसे फलंदाज अडखळत त्याला खेळताना. आतापर्यंत शिवमने 3 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा 1 धाव. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 12ने अवघ्या 7 धावा देऊन संघाला या ठिकाणी चांगल्या स्थितीत ठेवलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सात धावा. चौका भी आया ना. शिवम आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सुंदर हाताळतोय षटक आणि सुंदर भेदक गोलंदाजी देखील करतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. शिवने अकोडब्याचा चेंडू होता, ताकद लावली, बॅटच्या रडार मध्ये जातोय सरळ. बीक येतोय षटकार. जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही. नाद खुळा आणि झुकेगा नाही. चला येतोय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 15 14 धावा धावफलकावरती. 1 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट माघारी परतला. शिवम सुंदरीता हाताळत होता. प्रहार केला मोठा आणि चौकाराच्या रूपांतर झाला. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती जाऊया. शिवम हो चेंडू व्हायचा प्रयत्न होता. इथे मात्र फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं पण बॅट आणि चेंडूचा संपर्क. टायमिंग नाहीये. टायमिंगला फार महत्व आहे आयुष्यामध्ये मित्रांनो.
जर समजा क्रिकेटर असो किंवा अभिनेता, जर तुमचा टाइम चुकला तर क्रिकेटरचा शॉट चुकतो आणि तुमचा अभिनेत्याचा टाइम हुकला तर विनोद हुकतो. हे फार महत्वपूर्ण आहे. धावफलकावरती धावा जोडलेल्या आहे. तुम्हाला घेऊन जातो 12 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरे षटक देखील समाप्त झालेले आहे. यानंतरचा सामना होईल महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट चेंबूर येथील डिपार्टमेंट मधील हे सर्व टिळकनगर पोलीस स्टेशनच्या डिपार्टमेंट मधील सर्व अधिकारी आज मनमुराद आनंद घेतील क्रिकेटचा. नेहमीच आपल्या रक्षणासाठी सतत सातत्याने उभे असणारे हे आपले सगळे पोलीस मित्र बंधू सगळे अधिकारी आज या क्रिकेटचा मजा आनंद देखील घेतील. ॲथलेटिक विजन स्पोर्ट कडून तिसरं षटक घेऊन आलाय सूरज. बघूया सूरज कोणत्या प्रकारे चमकतोय चकाकतोय. या ठिकाणी सूर्याची किरण तेजस्वी प्रखरतेने आपल्याला आपल्या इथपर्यंत पोहोचत आहेत. परंतु आज सूरज तिसरं षटक घेऊन आले आणि आपल्या संघासाठी तारक की मारक ठरतोय. ते येणारे 6 चेंडू ठरवतील. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज आणि हा फुलटा स्लो फुलटा चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केले. रोखून धरलंय फलंदाजांना. संत गतीने सौम्य पद्धतीने सुरू असलेला सामना. पुणे प्रीमियर लीग पर्व 4. भारतीय जनता पक्ष दापोली पुरस्कृत ही स्पर्धा मानाची अस्मितेची आणि परंपरा असलेली दापोली प्रीमियर लीग चेंबूर सारख्या नगरीमध्ये मुंबई सारख्या धगधगीच्या जीवनामध्ये शहरामध्ये सुरू असलेली स्पर्धा ना गावासाठी ना वाडीसाठी ना स्वतःसाठी. योगेश गुबडे कुठे असतील त्याने माईक जवळ संपर्क साधायचा आहे. योगेश गुबडे. सूरज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो चेंडू फेकला. कुठे चेंडू तर ताकद लावले. लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतं. डीप मध्ये शतरक्षक नाही आहे. चेंडू मागे जात आहेत. 2 शतरक्षक पाहायला मिळतात. चेंडू अडवला जाईल, थांबवला जाईल, थोपवला जाईल, प्रोटेक्शन दिला जाईल. तोपर्यंत धावबाद होईल का पाहायचं. इथे धावबाद होताना पंचांचा आकाशाकडे बोट येते. मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हलियन होतोय हा फलंदाज. पंधरा धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, ध्येयाचा वेड लागला की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. इथे तुम्हाला संघर्ष करावाच लागेल आणि हा संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळतो. शॉट पंच शॉर्ट्स धावसंख्या. पाण्याची व्यवस्था करायची आहे का? पाण्याची व्यवस्था करायची आहे. आयोजकांना विनंती आहे की पंचांना धावफलकावरती धावा आहेत. एकूण आपण पाहूया धावफलकावरती धावसंख्या होते 15 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट माघारी परतला. संकेत माघारी परतला. कविराज आणि हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळेल. आपण पाहिलं बाळाने षटक हाताळलं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर शिवमने षटक हाताळलं 5 धावा खर्च केल्या. DCC 11 महेंद्र तेरेकर, साईराज माने, योगेश गुबडे, अनिकेत रेवाळे, पिंट्या तेरेकर, अभि राटे, कल्पेश गोळे, अभिषेक गुबडे, कविराज माने, मयूर शिंदे, रसिक गोरिवले, सचिन खळे आणि तुषार खळे या सर्वांना विनंती आहे की आपण पुढील सामन्यासाठी सज्ज यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सला संपर्क साधायचा. चला जाऊया मॅच कडे. तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. महत्वपूर्ण मॅच, मैत्रीपूर्ण लढत असली तरी महत्वपूर्ण मानली जाणारी हा सामना आपण पाहतोय. सुद्धा 3 धावा धावून काढलेल्या आहेत. जमा केलेल्या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते पुढे सरकते. धावसंख्या होते 18 लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पळत्या घोड्याच्या आणि सूर्योदयाचे जर चित्र लावून प्रगती होत नसते तर तुम्हाला सूर्योदयाच्या आधी उठावं लागेल आणि घोड्याच्या वेगाने पळावं लागेल. तर तुम्हाला प्रगती साधता येईल, यश साधता येईल. गोलंदाजी मार्कवरती सूरज शोधून काढलाय चेंडू. सरळ ड्राईव्ह होतोय, ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय चौकाराने. यह छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. बऱ्याच चेंडू नंतर मनीष चौकार आलेला आहे आणि ग्राउंड खूप मोठं आहे. एकेरी दुहेरी तिहेरी धाव सुद्धा या ठिकाणी भेटत आहेत. परंतु चौकार आणि षटकारांचा मात्र इथे खळखळाट पाहायला मिळतोय आणि कुठून तरी खोदून आणि हा शोधून चौकार लगावलाय. तो म्हणजे सूरजच्या गोलंदाजीवरती
मायरा 11 संघाच्या खेळाडूने पुन्हा एकदा सूरज तयार आहे, तळपतोय, चकाकतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू निर्धाव फेकलाय. षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढलेली धावसंख्या 22. एक षटक बाकी आहे. पंच, एक चेंडू बाकी आहे. सूरजचा शेवटचा चेंडू आणि अरविंद स्ट्राईकला आहे. सूरज पुन्हा एकदा फुलटॉस, लो फुलटॉस चेंडू आणि हा अंपायरचा इशारा. स्वर चेंडू, पंचांचे हात भूमी समांतर आणि धावा अवंतर येत आहेत. एका धावसंख्येची भर 26 धावसंख्येवरती स्कोर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एक चेंडू टाकावा लागेल सूरजला. आणि हा चेंडू हवेत गगनभेदी फटका मारलाय आणि या ठिकाणी मात्र झेल सुटलाय आणि चेंडू गेलाय सीमा फार चौकार. डीजे वाजवा जरा. बॉलर नेम फिल्डर आशिष. बघूया आशिष कोणाचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे. 4थं षटक आणि अंतिम षटक फेकतोय. चेंडू आपटलाय, त्या चेंडूवरती मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ क्षेत्ररक्षका हातामध्ये. तोपर्यंत 1-2 धावा पूर्ण झाल्यात. वन बाउन्स, एक शॉट. ओके, पुन्हा एकदा आशिष आणि पुन्हा एक चेंडू आपटलाय. त्या चेंडूवरती मात्र फलंदाज समजू शकला नाही, तरी सुद्धा 1 धाव पूर्ण. लेग बायचा इशारा. सूरज. आशिष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आशिष सुंदर होता. तो पहिला चेंडू देखील सुंदर फेकला गेला, दुसरा चेंडू देखील सुंदर फेकला गेला. पुढे एकदा आशिष गोलंदाज होते. गोलंदाजचा चेंडू जरा ताकद लागले. बॅटच टायमिंग शॉट येतोय सरळ सीमारेषा पार, येतोय षटकार. सदतीस धावा धावफलकावरती झपाट्याने पुढे सरकल्या आणि एक गडी देखील माघारी परतला. संकेत माघारी परतल्यानंतर जम बसला ह्या जोडीचा. पुन्हा त्याच पेस्ट कॉपी पेस्ट करताना पण झेल होईल का? झेल सुटते मित्रांनो. अशा झेल सोडल्या तर नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेकडे जावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो, पण इथं समीकरण काहीसं बदललं जातं. छत्ररक्षक देखील चेंज केला जातो मित्रांनो. संधी येते, संधी प्राप्त होते ती फलंदाजाला. आणि मी नेहमीच सांगत असतो की संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा का उशीर केला की ती हातून गेलीच म्हणून समजा. ही संधी प्राप्त होते फलंदाजाला. संधीचं सोनं करावे लागेल. संधी चाणा मिळते तो भाग्यवान हा फलंदाज ठरतोय. गोलंदाजी मार्कवरती आशिष आहे. 37 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. आता 2 धावा प्राप्त झाल्या. 39 धावा.
पुन्हा एकदा उडवला चेंडू, ताराणा चुंबन करून येते, समालोचन कक्षाला येते सलामी, बिग 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 षटकार. धन्यवाद. हा फलंदाज मात्र इथे ना सूरत देखते ना ये टीम की जरूरत देखते हैं आणि टीमची जरूरत खरी गरज काय आहे ती ओळखली फलंदाजाने आणि बॅक टू बॅक आपल्या जीवनदानाचा फायदा घेत इथे षटकारावरती षटकार पाहिला. आपण पहिला स्क्वेअर लेगला एक षटकार पाहिला, त्यानंतर लॉग ऑनला आपण षटकार पाहतोय, बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि झपाट्याने पुढे निघून जाते. धावसंख्या होते 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या फलंदाजासाठी, सुंदर फलंदाजी करतोय. इथे येणाऱ्या या DPL मध्ये समाविष्ट झालेल्या प्रत्येक खेळाडूमध्ये मित्रांनो एक वेगळं टॅलेंट आहे, एक वेगळेपण आहे. ते टॅलेंट हे वेगळेपण आहे ना, ज्या दिवशी तुम्हाला वेगळेपण टॅलेंट ओळखेल ना त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होईल. इथे चेंडू फिरकावला जातोय, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन दिलं जात आहे. तत्परी पुरेसा वेळ देखील मिळतोय 2 धावा जमा करण्यामध्ये. कॉल केलाय इथे आणि धावबाद सॅक्टर बेस केली जाते विकेट आणि षटकाची समाप्ती आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा जमा होत आहेत. पाहूया 47 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि 48 धावांचं आव्हान असेल ते समोरील संघ ॲथलेटिक व्हिजन स्पोर्ट या संघाला टार्गेट आहे 48 धावांचं टार्गेट असेल. चला मध्यंतर झालेल्या मध्यंतरामध्ये आपण पुढे होणार प्रेक्षणीय सामना, सगळ्यांना आवडता सामना, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा सामना असेल. DCC 11 विरुद्ध आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस टिळकनगर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस इन्स्पेक्टर संगम सर हे या संघाचं नेतृत्व करतील आणि हा सामना जिंकणाऱ्या सामन्याला एक मानाचा चषक देखील प्रदान केला जाईल, गौरव करण्यात येईल. चला जाऊया दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण आणते कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्लीज कम ऑन कॉमेंट्री बॉक्स. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, टॉस नाणेफेक झालेला आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. 2 दिवसीय क्रीडा महोत्सव आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग आपण पाहतोय. 2025चं 4थं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. कित्येक दिवस या स्पर्धेची अनेकच सर कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा होती, नियोजन होतं, एकमेकाला कॉलिंग होत होतं आणि तो दिवस आज आपल्याला याची डोळा आज आपल्याला पाहायला मिळते. आपण सगळेजण या स्पर्धेचा साक्षीदार ठरतोय. खरंच हा एक आठवणीतला आणि हृदयाच्या एका कप्प्यामध्ये कायमस्वरूपी साठवून आणि ठेवणारा हा क्षण आपण जपतोय आणि आपण पाहतोय देखील, आनंद देखील घेतोय. एक महत्वपूर्ण पाहिली जाणारी आणि एक देदीप्यमान नेत्रदीपक असं नियोजन देखील या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण ठिकाणी आझाद मैदानावरती DPL आपण होताना पाहिली, तदनंतर मुंबईमध्ये या मुंबई वासियांसाठी ही तयार केलेला हा व्यासपीठ उपलब्ध केलेला आहे. DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळते. पाण्याची देखील व्यवस्था केली जाते स्वयंसेवक यांच्याकडून पंचांसाठी. चला हे सरकार की आपण पाहतोय स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही परंपरा देखील आहे. कारण ईश्वराला आराधना केली जाते, प्रार्थना केली जाते, नामस्मरण केलं जातं. कारण महत्वपूर्ण युद्ध आहे, क्रिकेट याला युद्ध मानलं जातं आणि प्रत्येकामध्ये एक सांगितलं जातं की तुझी जबाबदारी काय आणि स्वतःची जबाबदारी काय आहे. का मला 11 मध्ये स्थान दिलं गेलं, मग का मला 11 या चंबूमध्ये घेतलं गेलं याची जबाबदारी सांगताना प्रत्येकाचं एक क्षेत्ररक्षणाची जागा ठरलेली असते. तरी सुद्धा हा सरकार घेऊन एक टिप्स दिल्या जातात, कान मंत्र दिला जातो कर्णधाराकडून आणि तेच आज आपण या स्क्रीनवरती पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, कारण एक दिवशीय पहिला दिवस आहे. 2 दिवसीय जरी स्पर्धा असल्या तरी पहिल्या फेरीतील सर्व सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य देखील अपेक्षित आहे. चला ऐकूया आपण भवेश सर यांना. निश्चितच ॲथलेटिक व्हिजन स्पोर्ट संघाने या ठिकाणी तगडं आव्हान उभं केलंय. मायरा 11 संघानं तगडं आव्हान उभं केलंय. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय, ते म्हणजे ॲथलेटिक व्हिजन स्पोर्ट संघाला. बघूया हा सामना कसा करतात, कारण 12च्या सरासरीने इथे धावसंख्या जमावी लागेल. प्रत्येक षटकामागे 12 धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे आणि
24 चेंडू आणि 49 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. आणि मी मगाशी म्हटलंय की या ठिकाणी धावसंख्या आव्हान चेसिंग होते. तर बघूया ॲथलेटिक विजन स्पोर्ट काय कामगिरी करतोय ते. दापोली प्रीमियर लीग पर्व 4 पुरस्कृत बीजेपी यांच्या माध्यमातून मुंबईसारख्या चेंबूरमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, अस्तित्वाची महेंद्र तेरेकर यांनी फोटोशूटसाठी टीम घेऊन यायचं आहे आणि चेंडू अंपायरकडे द्यायचे आहेत. नवीन चेंडू न्यू बॉल प्लीज. या ठिकाणी कमिटी मेंबर जे आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्येच थांबायचं आहे, जेणेकरून कोणतीही गोष्ट काही गरज लागल्यास त्वरित आपल्याला ते काम करता येईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण ऑलरेडी 2 तास मागे पडलेलो आहोत आणि ते 2 तास भरून काढण्यासाठी, ते 2 तास आपल्याला पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचंय. आता जो सुरू असलेला सामना ॲथलेटिक विजन स्पोर्ट विरुद्ध मायरा 11, दोन्ही संघांचे मालक या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. ही स्पर्धा फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नसून एक संकल्पना, एक सामाजिक कार्यासाठी सुद्धा वाहून घेतलेल्या दोन्ही संघ आहेत. बघूया कोणत्या प्रकारे दोन्ही संघ सामना करतायत. मैत्रीची लढत असली तरी महत्वपूर्ण आहे. पिंट्या शिंदे पहिला चेंडू फेकलाय आणि लेग साइडला मारलेला वेगळा चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार, खणखणीत. संघाला विनंती करतोय की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. संपूर्ण संघाला मी विनंती करतोय की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. बीसीसी 11 पुढील होणारा सामना बीसीसी 11 विरुद्ध. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल करून संघाची धावसंख्या वाढवलेली आहे आणि पुन्हा एकदा स्वेर चेंडू फेकलाय आनंदने. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा, कुठेच दबाव त्याच्यावरती निर्माण झालाय आणि हा चेंडू मात्र स्वेर टाकून पुन्हा एक धावेची भर देण्यात मात्र यशस्वी ठरलाय. मित्रांनो, क्रिकेट फक्त ताकदीचा खेळ नाही तर जिद्दीचा, मेहनतीचा आणि चातुर्याचा खेळ आहे. पुन्हा एकदा वन्स बाउंड 3 बाउन्स जबरदस्त शतरक्षणाचा नमुना या ठिकाणी पेश केलाय. शतरक्षाने अडवलाय परंतु त्या चेंडूवरती मात्र 3 धावा घेण्यास रोखू शकला नाहीये. संघाची वाढलेली धावसंख्या 8 धावा. आता मात्र 8 कोणाची लागते वाट की कोणाची पडते गाठ. बघूया ह्या चेंडूवरती काय चमत्कार होतोय ते. आनंद आपल्या टीमसाठी पराक्रमाचा तमाशा करताना मात्र 49 धावांचं कडवं आव्हान आहे. त्याला डिफेन्स करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ॲथलेटिक विजन ही मॅच कधी जिंकून जाईल ते कळणार नाहीये. पहिला चेंडू 4 धावा, दुसरा चेंडू स्वेट होता आणि पुन्हा एकदा गचाळ शतरंग चेंडा गुदगुळा करत मैदान निघून जातोय सीमारेषा पार, चौकार, डीजे. धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 चौकाराच्या मदतीने अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आनंदचे. चौकारांच्या पॉवर प्ले मध्ये 2 चौकार म्हणजे ओव्हर बऱ्यापैकी एक चांगली ओव्हर खेळाडूने खेळून काढलेली आहे. आणि पुन्हा एकदा स्वेर चेंडू कुठेस अतिरिक्त दबाव आनंदवरती येऊन आलेला आहे. बघूया तो दबावाचा सामना कशा प्रकारे करतोय आणि पुढील चेंडू तो कसे फेकतोय. आनंद पुन्हा एकदा
जोरदार प्रहार, मला वाटतं हा उलट्या पाखराची पिसे मोजत चेंडू गेलाय, सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये झेल सुटलाय. कॅच विन द मॅच, परंतु इथं सोडा कॅच हारा मॅच असं समीकरण झालेलं आहे आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. 2 धावेने सरकता धाव फलक 14 धावा. नाही बघ ना, तू टेस्ट कर ना बाबा. हॅलो. नवीन सोडतोय मध्ये 14 धावा या ठिकाणी आहेत. पहिल्या षटकानंतर एक महागद षटक, आपण बोलतो पॉवर प्लेचं कुटाकुटीचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, परंतु खरोखरच या पहिल्या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्यात आणि पॉवर प्लेचं षटक काय असतं याचं उत्तम उदाहरण घालून दिलेत. 15 धावा या ठिकाणी खर्च झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र समीकरण बदलले. 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. काही पंचांकडून निरीक्षण करताना आनंद या ठिकाणी महागडा ठरतोय. गोलंदाजी करताना सूरज आणि अभिषेकने टिचून फलंदाजी केले. 2 चौकार आणि तिहेरी आणि दुहेरी धाव संख्या काढून या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी तब्बल काढल्या आहेत काही चेंडूंमध्ये. आपण पाहतो काहीसा अडथळा निर्माण झालेला आहे. पंच समजावून सांगतात, पंच सांगतील डिसिजन कमिटीने घ्यायचं आहे, प्लीज लवकर फास्ट, कारण वेळ फार आहे आपल्याकडे, कमी आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट डिसिजन घ्या. काही जण थांबलेली स्थिरावलेली धावसंख्या आणि की जे आपण सकाळपासून हे सर्व सामने पाहिले, पहिला सामना कमी धावसंख्येचा राहिला, 28 धावा बनवल्या गेल्या, त्यानंतरच्या 43 45 धावा पहिल्या या इनिंगमध्ये बनवत गेल्या फर्स्ट प्रथम फलंदाजी करत असताना. आता आपण पाहतोय प्रथम फलंदाजी देखील आहे, पण धावसंख्या मात्र आपण पाहतोय धावसंख्येवरती फक्त 15 धावा धावफल करते आपण पाहतोय. आपण पाहतोय रिप्ले म्हणून पाहतोय. रिप्ले आल्यानंतर निर्णय लगेच त्वरित दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, महाराजांच्या तलवारीच्या धारेला लागलेला रक्ताचा प्रत्येक थेंब हा रयतेच्या कल्याणासाठीच होता. रिप्ले पाहून लगेच त्वरित आपल्याला निर्णय देखील दिला जाईल. चला सर्वडे आपल्या जागेवरती थांबा जस्ट. आणि इथे येतो षटकार थर्ड अंपायरचा. थर्ड अंपायर आपण पाहिलेला आहे, षटकार आहे. मित्रांनो, संघर्ष होने को चिंता है जिसमें लढने की क्षमता हो. आणि मित्रांनो, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि इथे गोलंदाजी मार्गवरती अशी चेंडू फेकेल, गोलंदाजीचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता, लॉंगॉन येताना आपल्या पाहिल्यामध्ये शतरक्षक त्यांना प्रोटेक्शन दिलं जाते, अडवलं जाते, तत्पूर्वी वारेच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धाव पूर्ण केल्या जातात. मित्रांनो, हीच टेनिस क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वपूर्ण असतं. आणि बिटवीन द रनिंग, गुड रनिंग फार महत्त्वाचे असते, अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचे असते. ते अंडरस्टँडिंग या दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये जर अशी अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही जर युवराज सिंग आणि धोनीला अशा धावा चोरताना पाहतो ना, तेच वेग आज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा उडवलं चेंडू, आकाशाला चुंबन करून येतो चेंडू, पाहायचंय आणि ते होते झेल.
अशा नव्या संधी देखील दिल्या जातात. मगाशी सनी सर देखील म्हणाले की जशी झाडांची पानगळ होते ना तशी मात्र विकेटचं पतन होते. तर त्याच्या विरुद्ध आपण जाऊ अपवाद जर पाहिला तर पानगळ होताना एकीकडे पानगळ याच्यासाठी देखील होते की नव्यानं ती नवी पालवी देखील त्या झाडाला फुटत असते. कारण त्या नव्या पालवीनेच एक नवी उमेद निर्माण होते आणि हीच उमेद आज आपल्याला DPL मध्ये देखील पाहायला मिळेल. नवे आपल्याला खेळाडू नव्याने निर्माण होताना घडताना पाहायला मिळत आहेत, चमकताना पाहायला मिळतात. हे नवे सितारे, दापोलीचे हे सितारे आज प्रकाश झोतात आणण्याचं काम या DPLने केलेलं आहे. सतत 4 वर्ष हा संघर्ष, 4 वर्षाचा प्रवास, जो काही खडतर प्रवास झाला त्या प्रवासाचा एकमेव रहस्य होतं ते म्हणजेच भारतीय जनता पार्टी यांनी केलेलं सहकार्य फार महत्त्वपूर्ण होतं. त्यांच्याच सहकार्यामुळे, त्यांच्याच पाठबळामुळे आज हे 4थं पर्व देखील यशस्वी आज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आहे, आपण पाहूया गोलंदाज आहे. गोलंदाज नेम आनंद. एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी प्रत्येक टीमचा. वैभव गोलंदाजी मार्गवरती. मित्रांनो, संघर्ष शिवाय तुम्हाला पर्याय देखील नाही. तुम्ही जरी राजा म्हणून, वाघ म्हणून जरी जन्माला आला असाल ना तरी स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की त्यांचं नाव जरी कानावर पडलं तरी मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. एवढा संघर्ष त्यांच्या वाट्याला होता आणि तो संघर्ष या युद्धामध्ये, क्रिकेटच्या युद्धामध्ये देखील करावा लागणार आहे. सलमानाने त्याला ढकलून दिलं. जेल होईल का? पहिला झेल होता, पहिल्या चेंडूवरती झेल होता, पण सुदैव दैव घेऊन नशीब, भाग्यशील ठरतो हा फलंदाज. नशीब साथ देते. काहीसं थोडंसं फील्ड मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते, फिल्डिंग मिस्टेक पाहायला मिळते आणि जीवनदान देखील प्राप्त होते. 1 धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. पुढे एकदा गुदगुल्या करत कार्पेट लेवलचा चेंडू आपण पाहतोय, खेळलाय स्टॉपर वरती, लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक 1 धाव नक्की मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज आहे, गोलंदाजी करतोय. वैभव गोलंदाजी करतोय. नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. उठवला चेंडू शोधून काढलाय, जातोय सरळ. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे जाल में मछली फसी, वापस लौटना. ते काही गाजलेले आहेत, काहींनी काळ गाजवलेलं देखील आहे आणि ज्याच्यामुळे मित्रांनो क्रिकेटमुळे अनेक खेळाडू लोकप्रिय झाले. पण ज्यांच्या नावामुळे क्रिकेट लोकप्रिय झाला ते सर सचिन रमेश तेंडुलकर. तुम्हाला जर खेळ संघर्ष करायचा असेल तर तुमची उमेद, तुमची इच्छाशक्ती फार महत्वाची आहे. तुमची जी इच्छा प्रबळ शक्ती जर असेल ना तर तुम्ही संघर्ष करू शकता, सामोरे जाऊ शकता. धनुष्य बाण जितकाचा ताणला जातो ना, मागे खेचला जातो ना, तेवढाच वेगाने ध्येयाचा पाठलाग देखील वेगाने करत असतो. त्यामुळे तुम्ही किती मागे गेलात ना तेवढा धनुष्य बाण जेवढा मागे जाईल ना तेवढा ध्येयाचा पाठलाग वेगाने होत असतो. तसंच क्रिकेटमध्ये देखील आज झेल होईल का झेप घेतली, पण क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या मागे 1 नव्हे 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. अडवला जातो, थोपवला जातोय चेंडू, तोपर्यंत पुरेसा वेळ मिळतोय. फलंदाजांमध्ये, बॅटरमध्ये 2 धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या होते एकूण 25 धावा, 25 धावफलकावरती जोडल्या जातात. सुंदर षटक म्हणावं लागेल आणि सुंदर क्रिकेट देखील पाहायला मिळते आपल्याला. DPL दापोली प्रीमियर लीग 2025 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती मार्गस्थ होतोय गोलंदाज वैभव. चेंडू फॉलोवरती थ्रो झेल होऊ शकला असता. स्वतःच्याच गोलंदाजीवरती काहीसं मिसअंडरस्टँडिंग झाली आणि झेल सुटला, सरळ निघून गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात होता, अडवलं जातं. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
पुन्हा गोलंदाजी मार्क वरती. गुडलेनवरचा चेंडू होता. हो 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 थोडासा गतीमध्ये परिवर्तन टप्प्यामध्ये देखील परिवर्तन, षटकाची देखील समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहूया. 27. वैभवने मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजी केलेली आहे. अवघ्या 5 धावा देऊन 1 विकेट काढलेली आहे. महत्वाची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण का पहिल्या षटकामध्ये 15 धावा 2 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीने आल्या होत्या. आता मात्र त्यांनी धावांना लगाम घातलेला आहे आणि कुठेतरी झुकत असलेली मॅच त्याच्या संघाच्या बाजूने पुन्हा एकदा फिरवलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र 27 धावा या ठिकाणी आलेले आहेत आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आपण पाहूया जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही असावी की स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय क्रिकेटची. 49 धावांचं आव्हान ध्येय आहे पाटलाग मित्रांनो. तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल ना तर मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत आणि योग्य वेळी तुमचा योग्य पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर वेळ निघून गेली तर हुकमाचे एके देखील बाद होऊ शकतात. गोलंदाजी मार्क वरती काहीसा अडथळा. पुन्हा गोलंदाजी मार्गस्थ होतोय गोलंदाज प्रफुल्ल. स्ट्राईकला आहे तो आशुतोष. आपल्या पाहिलं होतं गोल्डनवरचा चेंडू उचललाय, बॅटच्या रडारमध्ये आला क्षेत्ररक्षक तैनात, पण जातोय सरळ सीमा रेषे पार, येतोय चौकार. घणाघाती चौकार वसूल केल्यानंतर आता मात्र समीकरण बदलले आणि 11 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण झालेलं. बघूया काय करतोय प्रफुल्ल. कट केलाय ऑफ साइडला आणि चेंडू गेलाय गलीमधून निघून चौकाच्या दिशेने, परंतु 1 धाव 2 धाव त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 3 धावा या ठिकाणी वसूल केल्यात आणि 3 धावेने पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये बदल झालाय आणि 34 धावांवरती स्कोर जाऊन पोहोचलाय. भवेशजी आपण पाहतोय तिसरं षटक देखील आहे प्रफुल्ल याचं. पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार केला, चौकाराला, तदनंतर 3 धाव देखील आली आणि 34 धावा 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 49 धावांचं. तुम्हाला संघर्ष करावा लागेल मित्रांनो, कारण तुम्हाला पाठलाग करायचा. आता उरलेले चेंडू फक्त अवघे आहेत, ते म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू बॅटची कडा गेली, षष्टीरक्षक होता, चेंडू खाली झेल सुटलाय, पुन्हा निघून जातोय चेंडू, सीमारेषेकडेचा वेध घेतोय. 1 धाव 2 धावा देखील पूर्ण केलेली आणि हा खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतो. चेंडू पकडू की नको हे खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळतंय. शेतामध्ये चोंड्यामध्ये खेळणारे सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा म्हणजेच नव्याला उमेद देणं आणि नवी पालवी फुटणं आणि जे घराघरात लपलेले जे क्रिकेटर आहेत त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम दापोली प्रीमियर लीगने केलेलं आहे. हा आजवरचा इतिहास आहे. अनेक देखील मोठमोठे क्रिकेटर देखील या DPLच्या माध्यमातून घडले, गाजवले. फुलटा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाही, आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू जातोय लॉंगॉनला पाहायला मिळतोय, काळू कॉर्नरला चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तुम्हाला पुन्हा एकदा धावफलकावरती तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. धावफलकावरती धावा होतात एकूण 39 जिंकण्यासाठी 49 ची गरज असताना अजूनही 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. काय समीकरण असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा, एक धाव फार महत्वाची. आपण पाहिलं 2 गडी माघारी परतलेले आहेत, 2 गडी बाद देखील झालेले आहेत. एकंदरीत जर सामन्याची आपण पाहिलं, सामन्याचं जर स्वरूप पाहिलं तर सामना दोन्ही बाजूला झुकलेला आहे. कोणी जिंकू शकतं मित्रांनो. इम्पॉसिबल या शब्दाकडे तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन ठरवत असतं की इम्पॉसिबल, आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य नाहीये,
क्रिकेट हेच आहे, शक्यला अशक्य होतं आणि अशक्यला देखील शक्य करू शकतं, यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि ही ते जेलबाद होऊन माघारी परत बॅक टू द पॅव्हिलियन. तर मासे अडकतात आणि क्रिकेटमध्ये असं शतरक्षणाचं जर जाळं सजवलं तर असे मोठमोठे फलंदाज देखील अडकतात आणि असाच फलंदाज अडकला आणि माघारी परततो हा फलंदाज. समीकरण बदललं, 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज, 6 चेंडू 10 धावांची गरज. समीकरण काहीसं डिस्कस होतंय, चर्चा केली जाते, काही घडामोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. मित्रांनो, जर तुमच्याकडे हिंमत असणं फार गरजेचं आहे आणि हिंमत असेल ना, तर हिमतीचं दुसरं नाव आहे स्वतःवरचा विश्वास. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या मनगटावरती जर विश्वास असेल ना, तर दुसऱ्याच्या मदतीची गरज लागत नाही. नवा फलंदाज आपण पाहतोय, नवीन फलंदाज. बॅटर्स नेम प्लीज. चला, जास्त वेळ खर्च करू नका. निलेश फलंदाजीसाठी आपण पाहतो. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार घडामोडी केल्या जातात, कारण ही महत्वपूर्ण मानली जाते. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025. दापोली कमिटीचे माजी अध्यक्ष प्रफुल्लजी शिंदे हे देखील या संघामध्ये देखील आहेत, स्वतः अध्यक्ष देखील आहेत. माजी अध्यक्ष अनुभव देखील आहे त्यांच्या गाठीशी. फुलटो चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला जाते सर. वंडरफुल, ब्युटिफुल, येते सिक्सर. समीकरण होते आता 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. मित्रांनो, हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरी झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. नवीन चेंडू द्या. जुना चेंडू द्या. एक टिळकनगर पोलीस स्टेशनचे डॅशिंग अधिकारी सन्माननीय वाघमारे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न होऊन आपल्या सहकार्यांचा आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आता समीकरण बदलते, समीकरण होते 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. मी सांगत होतो की हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरी झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं आणि पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवरायांसारखं काळीज हवं. पाहूया चला, जलद गतीने सामना गतिमान करा. सामना वेळ कमी आहे आपल्याकडे. 2 दिवसीय स्पर्धा जरी असला तरी लिख आहे. थोडस वेगवान गोलंदाज आहे. याकडे चेंडू होता, शरीरयष्टीवरती आढळतोय, पण सिक्की धाव काढण्यामध्ये, सोरटी धाव मिळवण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही बॅटर्सना, दोन्ही फलंदाजांना. आणि समीकरणमध्ये 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. मित्रांनो, एक म्हणतात ना, लोकशाहीत एका मताला, परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे आणि ती एक धाव इथे जमा केली जाते. थोडासा रोमहर्षक सामना होईल का? अटीतटीचा सामना जर भेदक गोलंदाजी केली ना आशिषने तर शैलेशने, तर मात्र या सामन्याला एक वेगळी कलाटणी आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश गोलंदाजी स्वतःवरती विश्वास आहे, कारण भेदक कर्णधारांनी त्याच्यावरती विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करतोय. जखडून ठेवले पण चोरटी धाव, एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. सुंदर सुंदर आपण पाहतो. एकेरी दुहेरी धावांवरती आता फक्त 2 धावेची गरज असेल.
3 चेंडू 2 धावेची गरज. थोडासा भेदक आणि टिचून गोलंदाजी करावी लागेल मित्रा. तुला या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल ना तर करो या मरो या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. थांबून ठेवावं लागेल, थोपून ठेवावं लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. स्लोवरचा चेंडू बाहेर जाणार, दिशा भरकटली, बाहेर जाणार, खराब चेंडू आणि प्रदर्शन. समान धावसंख्या झालेली आहे. फक्त औपचारिकता बाकी, एका धावेची गरज. दुमदेव ग्रामस्थ मंडळ यांचे पदाधिकारी सन्मानित देवजी पदुकले सर यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचाही देखील आपण अतिथीची सन्मान करत आहोत. मध्यंतरात सन्माननीय सचिव शैलेशजी माने सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित